हॅलो, हाय सर्वांना. बघा, आज बनवत आहे मी शेंगाची भाजी. शेवग्याच्या शेंगा आहेत. शेवग्याच्या शेंगा, गावठी शेंगा आहेत बघा. याची वरणामध्ये भाजी बनवणार आहे मी आता. याला कापून घेते आता. तुरीच्या डाळीमध्ये मला शेंगा बनवायच्या आहेत शेवग्याच्या. त्यासाठी मी डाळ धुवून घेतलेली आहे बघा. 1 वाटी डाळ घेतलेली आहे. त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. चवीनुसार मीठ टाकायचं 1 चम्मच. थोडी हळद आणि मीठ टाकलं ना डाळीमध्ये शिजवताना, तर डाळीला चव चांगली येते भाजीला. कुकरचं झाकण लावायचं. गॅस ऑन केलेला आहे. त्याच्यावरती कुकर ठेवायचं. कुकरला 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या. कुकरला 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकर थंड होऊ द्यायचं. तोपर्यंत गॅस चालू करायचा आणि भाजीची तयारी करायची बघा. कढईमध्ये भाजी बनवणार आहे मी. 1 माप तेल टाकायचं कढईमध्ये. शेंगा फ्राय करून घ्यायची आहे आता. त्यासाठी थोडं हिंग टाकायचं, थोडं मीठ, हळद मीठ टाकल्यानं शेंगा छान फ्राय होतात आणि छान लागतात. वरणामध्ये शेंगा बनवायच्या आहेत ना तुरीच्या, त्याच्यामुळं मी अशा बनवते. तुम्ही कशा बनवता नक्की कमेंट करून सांगा मला. शेंगाला छान फ्राय करायचं तेलामध्ये. त्याच्यामध्ये मीठ पूर्ण जाते शेंगामध्ये आणि खायला पण छान लागतात. डायरेक्ट वरणामध्ये टाकल्यानं आता शेंगा जास्त शिजतात. त्याच्यामुळं अलग फ्राय करायचं तेलामध्ये शेंगाला. शेंगावरती 5 मिनटं झाकण ठेवायचं बघा. लवकर होतात शेंगा तेलामध्ये छान फ्राय झाल्यात बघा. बघू शकता, मस्त झाले शेंगा तेलामध्ये फ्राय. काढून घेते आता. आज कढईमध्ये तेल टाकून भाजी बनवते. थोडं जिरं, अद्रकची पेस्ट, लसणाची पेस्ट, 1 कापलेला कांदा घ्यायचं. छान असं खमंग भाजायचं बघा. भाजी छान होते. 2 कापलेले टमाट्याला तेलामध्ये चांगलं मऊ पडेपर्यंत परतून घ्यायचं. 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच घरी बनलेला मसाला परतून घ्यायचं. पाणी टाकायचं. 5 मिनटं प्लेट ठेवायची. 5 मिनटं झालेली आहेत. मसाले तेल सोडले बघा मसाल्याने. छान मसाले भाजले. तर शिजवलेली तुरीची डाळ टाकायची. तळवलेल्या शेंगा टाकायच्या. परतून घ्यायचं. वरणामध्ये शेवग्याच्या शेंगाची भाजी केल्यानं छान लागते बघा. तुम्ही पण नक्की करून बघा. कोथिंबीर टाकायचं. भाजीला छान उकळी येऊ द्यायची. नंतर गॅस बंद करायचा. भाजीला छान उकळी आलेली आहे बघा. तुरीच्या डाळी शेवग्याच्या शेंगा बनवलेल्या आहेत. कशा झाल्या कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा.